सगळ्यांना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. काकूंची ओळख तर आहेच तुमच्या सगळ्यांना. या आहेत शोभा खाडे काकू आणि आम्ही आज जालना जिल्ह्यामध्ये एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी इथे आलेलो आहोत. इथं ग्रंथ वाचन सुरू आहे आणि त्यानिमित्ताने या बौद्ध विहाराला मी भेट दिली. अंबडला जाता जाता आम्ही जालना या ठिकाणी थांबलोत आणि महिलांसोबत भरपूर चर्चासुद्धा झाली. इथे आल्यानंतर इथल्या महिलांमध्ये खूप उत्साह आणि प्रचंड प्रेम बघायला मिळालं. खूप छानपैकी मला गुलाबाचं फूल देऊन त्यांनी माझं स्वागत केलं. त्यांच्या चेहऱ्यावरची जर तुम्ही स्माईल बघितली तर तुम्हालाही फार छान वाटेल की आपल्या समाजामध्ये एक चांगली कलाकृती करत असताना आपण जे एकमेकांना प्रोत्साहन देत असतो तर ती फार मोठी कौतुकाची थाप असते, जी पुन्हा नव्यानं काम करण्याची ऊर्जा आपल्याला देत असते. आता ह्या काकू आहेत भगत काकू, यांनी माझ्यासोबत असणाऱ्या सगळ्यांचं स्वागत केलं की सामाजिक काम करत असताना आपण पुढे येऊन मला या कामाला मदत करत आहात, वेळात वेळ देऊन माझ्यासोबत फिरत आहात. सो त्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं आणि मलासुद्धा खूप छान वाटलं या सर्व महिला मंडळाला भेटून. सगळ्यांनी माझा सत्कार केला, सन्मान केला आणि हीच माझी सगळ्यात मोठी कौतुकाची थाप आहे. मी सामाजिक काम करते. आपल्या सगळ्यांचं प्रेम असं राहू द्या. काम आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. जय भीम. काकू, मी नाटक करते आणि संभाजीनगरमध्ये माझा कोणी ओळखीचा नाही, तर तुम्ही मला हे नाटक करत असताना सपोर्ट करा. त्यामध्ये रमाईचं नाटक आहे ना म्हणे प्रियंकाताई, आम्ही सपोर्ट म्हणजे मी सोबत राहील म्हणे, एवढंच बोलू शकते. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्यांच्या घरी गेले तर त्यांनी जेवढे बौद्ध विहार आहेत त्या प्रत्येक बौद्ध विहाराच्या सांगितलं. जसं आज तुम्ही इथं उपस्थित राहिलात तसं प्रत्येक बौद्ध विहारातल्या महिलांनी सुद्धा तिथं उपस्थित राहून माझे विचार ऐकून घेतले आणि हे नाटक हाऊसफुल केलेलं आहे. तर काकूंचं तर मोलाचं सहकार्य मला आहेच. तिथून त्यांनी मला आता जालन्याला उद्या अंबडला घेऊन आल्यात. तर खऱ्या अर्थानं धम्माचं जे काम आहे, धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आज बाबासाहेबांनी एवढं दिलं आहे, आपण जीव जरी दिला तर रमाईच्या आणि बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही. पण एक समाधान आम्हाला एवढं दिलं तर आम्ही थोडंसं कार्य करून आमच्या मनात समाधान करून घेऊ की बाबासाहेबांचं काम कुठंतरी लोकांपर्यंत पोहोचवलं. आणि ते समाधान मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण झटत आहोत. आम्ही चांगलं काम करत आहोत असं लोक म्हणतात. आता ते तुम्ही पाहिल्यानंतरच तुम्ही म्हणणार आहात की तुम्हाला आमचं काम कसं वाटतंय. तर तुम्ही सगळेजण असेच माझ्या पाठीशी उभे राहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमची माहिती पोहोचवा आणि